आता आम्ही एक फिल्म करतोय जी कारण का कोण जाणे, मला पुन्हा तोच विषय की सामाजिक परिस्थितीमध्ये कुठेतरी आता तुला माहिती आहे आताची परिस्थिती काय, एक धार्मिक किती तेढ निर्माण झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सिनेमामध्ये सुद्धा माझ्या असं लक्षात आलं काही मंडळी फक्त अमुकच मंडळी नाही घेणार, काही मंडळी अमुकच मंडळी नाही घेणार, आणि हे असं आमच्या इंडस्ट्रीमध्ये नव्हतं. अतिशय निधर्मी इंडस्ट्री कुठली होती तर ती फक्त चित्रपट सृष्टी होती. आता थोडंसं जरा किळस म्हणून दृश्य दिसायला लागलं आणि तसं वाईट वाटतं. त्यामुळे ह्याचं होण्याचं कारण काय, सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती इतकी विचित्र आहे आता. त्यामुळे त्या विषयावर एक चित्रपट आम्ही करतोय. 5 रायटर आहेत कारण सतत डिस्कशन करून असते. कारण मी एक कट्टर हिंदू आणि माझ्या घरातलं डिस्कशन, तू एक कट्टर मुसलमान म्हणून तुझ्या घरातलं, तू एक कट्टर दलित म्हणून तुझ्या घरात, प्रत्येकाच्या घरातली जी डिस्कशन आहे ती इतकी व्हायलंट आहे, इतकी व्हायलंट आहे. म्हणजे 5 किंवा 10 मंडळी असतील तर 10 परसेप्शन्स आहेत. त्यातला एक म्हणेल की जो आहे 70 वर्षाचा 75-80 जो तुमच्या स्वातंत्र्यपूर्व काळातला जो आहे त्याचं परसेप्शन वेगळं आहे. हिंदू आणि मुस्लिम हा मुद्दाच नाही त्याच्यासाठी, कारण त्यांनी काय जे शेअर केलेलं आहे ते फार वेगळं आहे. मग त्या हिंदूंनी आणि त्या मुसलमानांनी आजचं सगळंच विचित्र झालं. म्हणजे तुझ्याशी मी बोलत असताना एक वेगळं बोलेन, मी घरी गेल्यानंतर मी वेगळं बोलेन, आणि मी काहीतरी वागेन तो तिसराच अजून वागेन. असं कितीतरी विचित्र झालेलं, इतकं स्फोटक आहे. कुठल्याही क्षणी त्याचा कधीही भडका होईल आणि आपल्याला वाटतं तितकं ते साधन आहे, खरंच आहे तसं. फार वाईट आहे, भयान आहे. माझा तुझ्यावरचा विश्वासच उडालेला आहे. तू कधी माझी मान कापशील मला माहिती नाही, त्यामुळे मी तुझ्या आधी कापीन. असं काहीतरी विचित्र जे झालेलं आहे तर ती निवळलं पाहिजे. ते निवळ मी आज कुठे आहे तरी याच्यावर पाहिलं मी व्हॉट्सअपवर, जावेद जाफरीचं काहीतरी एक होतं ते मी ते की हे मुळं आपण भाज्या वाटून घेतल्या, आपण हे वाटून घेतले, प्राणी वाटून घेतले, गाय आमची, बकरा तुमचा, हिरव्या भाज्या आमच्या, लाल भाज्या तुमच्या, सगळंच असं काहीतरी विचित्र झालेलं आहे. ते सगळं जायला पाहिजे. आपण सगळं म्हणतोय पण एकत्र आपण बसल्यानंतर पण तुम्हाला सांगतो बाबा हे जाऊ द्या हो, ते म्हणतायत ना ते हे असेच आहेत, असं करून आम्ही आमची मतं मुलं आपल्या बापाला, आईला, आणि आईबापांची परिस्थिती फार विचित्र झालेली आहे कारण ते वेगळंच आयुष्य जगलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर सिनेमा करू आणि त्याच्यासाठी 3-4 मुसलमान, 3-4 हिंदू असे सगळे अगदी नागव्यानं चर्चा करायची आणि त्यातून आणि आयसोलेशनमध्ये सगळे डिस्कशन, तू वेगळं करतो. म्हणजे हे एपिसोड्स आहेत. नंतर ती कॅरेक्टर, आता माझ्या बहिणीनं मुसलमानाशी लग्न केलं तर तिला विचारल्यानंतर तिच्या घरामध्ये की तुला मुसलमान आणि हिंदू, ती म्हणली माझा धर्मावरच विश्वास नाहीये. मी तुमच्या घरात आली की तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी आले, तू मुसलमान आहेस किंवा हिंदू आहे म्हणून मी आले, पण मला धर्माबद्दल विचारू नका. मी कन्वर्ट झालं कारण तुला पाहिजे होतं मी कन्वर्ट म्हणून मी झाले, पण तू माझा आहेस. मी धर्म कुठला पाड, तू म्हणतेस मला नमाज पडा, मी नमाज पडते, पण हे सगळं जे करते मी तुझ्यासाठी. तुझ्या लक्षात येते मी काय. त्यामुळे सगळ्यांची परसेप्शन वेगळी आहे आणि असेही कधी माणसं एकत्र येतील, एखादी कुठली तरी गोष्ट घडावी लागते, मग हे एकत्र येतात. पुन्हा तेच गॉडफादर मधलं जसं आहे की 2 युद्धामधली शांतता म्हणजे काय, युद्धानंतरची शांतता म्हणजे पुढच्या युद्धाची तयारी करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे शांतता.